आजचा दिवस असा जाईल मी स्वप्नातही विचार केला नव्हता. रोजच्या प्रमाणेच आजची सकाळही नेहमीप्रमाणे चालू होती. पॅरेंट्स मीटिंग होती, त्यामुळे मी शाळेत गेली होती आणि अचानक मला एक कॉल आला, की माझ्या बहिणीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. ॲक्च्युली तिची 9 मंथ प्रेग्नन्सी होती आणि इतके कॉम्प्लिकेशन्स आलेले, सिरियसली सांगते, खूप जास्त कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी झाली तिची आणि त्या संदर्भातच आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. पुढचे 2ही दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये कंटिन्युअसली आहोत. देवाकडे एकच प्रार्थना करत होतो की बेबी आणि माझी बहीण सुखरूप असावी. बेबी सुखरूप झालं, बट ती खूप जास्त सिरियस होती. त्यामुळे खूप जास्त आम्ही सगळे टेन्शनमध्ये होतो. भरपूर वेळ झाला, काही खाल्लं नव्हतं, काही नाही. त्यामुळे कॅन्टीनमध्ये जाऊन खाल्लं आणि संध्याकाळी पण लवकरच घरी आलो बिकॉज ऑफ तिच्यासाठी टिफिन द्यायचा होता. त्यामुळे संध्याकाळी मलाही हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. माझी ट्रीटमेंट चालू आहे म्हणून मीही हॉस्पिटलमध्ये जाऊन आली आणि त्यानंतर संध्याकाळी मी, माझा भाऊ, आम्ही सर्व टिफिन देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पुन्हा गेलो. तुम्ही सर्वांनीही प्रार्थना करा देवाकडे की माझी बहीण आणि तिचं बाळ हे सुखरूप होईल आणि हां, तिला बेबी काय झालं हे मी उद्या रिव्हील करेल.